हाँ 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 तो आग्रा फोर्ट। नमस्कार मंडळी, पुन्हा स्वागत आहे आपल्या ओंकार गाणेकर ब्लॉग्समध्ये। तर आज आपण आलो आहे आग्र्याला, आग्रा फोर्टला आलो आहे आपण। म्हणजे मला कामानिमित्त मथुराला जायचं आहे आणि एक दिवसाचा हॉल दिला आहे मला आग्रा फोर्टमध्ये। तर मी आज फिरणार आहे आग्रा फोर्ट। मग तुम्हाला दाखवतो आपण कुठे कुठे फिरणार आहोत। मस्त प्लॅन आहे, तुम्हाला दाखवणार। आता मी आणलंय जेवण आहे आपल्याकडे इकडचं आग्र्याचं कोणतं तरी फेमस आहे, कोणतं तरी मामाच किचन म्हणून कोणतरी मामाच आहे। मामा आहे थांबा, दाखवतो करा इथे आपके पापा। थांबा थांबा, मामा चिकन अँड मामा फ्रँकी हाऊस। मी यूट्यूबला बघितलं आहे, खूपच रेटिंग खूप होते ह्याचे। दाखवूया आपण। बिर्याणी ऑर्डर केलं आहे, आज संडे आहे आपला, म्हणून संडे आपण वेज नाही करत। वेज बीजमध्ये खात नाही, ते बाहेर खायला गेला आहे, आपण खात नाही वेज बीज। चलो भाई देखो मैं क्या करता हूँ। तर आपण ऑर्डर केलं झोमॅटोवरून। आपल्याला पडलं की तिला 150 रुपयाला पडलं, म्हणजे ऑफ बीफ सगळं लावून घेतलं आपण, सगळं कुपन बिपन वापरले, झालेलं 300 रुपये। 50% ऑफ भेटला आणि आता खाऊया आणि तुम्हाला दाखवतो आणि मग जाऊया फिरायला। तर हे बघा, अशी पॅकिंग होती याची। हे त्याचं काहीतरी चटणी बिटणी कांदा बिंदा दिला आहे। आणि हा आपला 3 पीस आहेत, 3 का 4 पीस आहेत, 3 का 4 पीस आहेत। चांगला पॅकिंग आहे, खाऊन बघूया आपण। हाँ 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 अच्छा हमको सिखा रिया है, एक नंबर लागते। आपण मागवलं चिकन टिक्का बिर्याणी, वाह राप चिकन। बिल्कुल चुप, हिम्मत कैसे हुई तेरी मुंह खोलने की? आग्रा फोर्टला प्रचंड गर्दी होती आणि म्हणून आपण तिकडे जाण्याचा अवॉइड करतोय। कारण तिकडे गेलो तर आपले 1.5-2 तास तर अशीच वेस्ट जाणार, दुसऱ्या ठिकाणी आपल्याला जायला मिळणार नाही। म्हणून आपण दुसरीकडे जाऊन येऊया, बघू आता जे भेटेल ते करत बसायचं काहीतरी आता इकडे। ठीक आहे। आपण आता आलो इकडे ताजमहलला। 50 रुपये तिकीट आहे ताजमहलची आणि 250 रुपीज पण तिकीट आहे। पण आपल्याला एवढं काय करायचं नव्हतं, एकटा माणूस काय करेल। तर आता आपण आलो ताजमहलमध्ये, आपण थोडे शॉर्ट्स घेऊया। आता आपण जाणार आहोत, आधी पहिला इव्हनिंगचा शॉट घ्यायचा आपला ताजमहलचा। आपल्याला इथून वेस्ट साईडने सूर्याचा आहे तो प्रकाश पडेल मस्तपैकी ताजमहलवरती आणि तो आपण कॅप्चर करूया। कारण आपण सकाळी उठणार होतो, आपण सकाळी उठलो नाही, तर आपण निदान हे तरी घेऊया। आणि आता ताज म्युझियममध्ये जाणार आहोत आता, तिथे बघू जर कॅमेरा वापरायला भेटला तर ठीक। आता आपण शॉर्ट्स काढूया। तसं बघायला गेलं तर होतं, म्हणजे त्यातल्या त्यात ठीक होतं। आपल्याला एवढी मजा आली नाही तिकडे आणि गर्दी एवढी होती, बाप रे बाप। त्या उन्हाच्या आगीत एवढी गर्दी बघून माझी तर फाटली बाबा, फाटली। म्हणजे आपल्याला सवय आहे गणपती आगमन विसर्जन वगैरे ते चालून जातं, पण इकडे नाही जमलं बाबा त्या माणसांच्या तेवढ्या। आणि काय म्हणतात त्याला, त्या आईला ते व्हिडिओमध्ये ते सांगतात काहीतरी, ते आहे रे आहे म्हणजे ते असं काहीतरी, ते जवळजवळ गेलं की ते लांब लांब गेल्यासारखं वाटतं। तसं होतं, पण ते एवढ्या गर्दीमध्ये जमलं नाही मला। ते मी असंच बघितलं, म्हटलं कॅमेरा मारू दे, असंच जाऊन बघूया म्हटलं, तसं झालं। आणि आता आपण चाललो आहे घरी म्हणजे मथुराला जाणार। मथुराला चाललो आहे आपण आणि मग तिथून आपण घरी जाणार। आपल्या 1-1.5 महिन्यानंतर आपण घरी चाललो आहेत। आपण सध्या अजून टाईम आहे, 4-5 दिवस आहेत घरी जायला।
तिथपर्यंत आपण फिरूया आणि मग बघूया कुठेतरी जाऊया दुसरीकडे, म्हणजे गावीच जाणार आहोत आपण आता थोड्या दिवसांनी. तिथपर्यंत सिनेमॅटिक एन्जॉय करा आणि काय म्हणतात त्याला, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये लवकरच. चला.